हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलेजेस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मोत्याची अंगठी ही 5 राशींना खूप फायदा देते. तर त्या राशी कोणत्या आहेत हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, रत्नशास्त्रामध्ये आपले जर नवग्रहाचे जर आपल्याला दोष लागत असतील, तर आपल्याला रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. तर त्या रत्नापैकीच एक म्हणजे महत्त्वाचा रत्न म्हणजे मोती आहे. हा मोती घातल्याने ह्या राशींना खूप फायदा होतो आणि मोती घातल्याने आपले जे काही चंद्रबळ आपलं कमी झालेलं असेल, तर ते चंद्रबळ सुद्धा आपलं बळकट होतं आणि जे काही आपल्याला अडी-अडचणी आली असतील, ते सुद्धा आपल्या अडी-अडचणी निघून जातात आणि आपले म्हणजे ग्रहमान जे बरोबर नाहीये, ते सुद्धा शांत व्हायला लागतात. व्यवस्थित आपले जे काही अडी-अडचणीचे कामं आहेत, ते सुद्धा नीट व्हायला लागतात. तर त्या राशी कुठल्या आहेत, हे आज आपण बघणार आहोत. तर बघा, पहिली रास आहे म्हणजे कर्क राशी. कर्क राशींचा स्वामी आहे चंद्र. तर हे चंद्र स्वामी असल्यामुळं यांना शीतलता असते आणि ह्यांनी जर मोती अंगठी धारण केली, तर यांचे नक्कीच यांच्या घरामध्ये घरामध्ये जर किरकिर चालली असेल, कुठलं ह्यांचा म्हणजे अडी-अडचणी येत असतील, तर त्या सुद्धा ह्यांच्या निवारण होतील आणि घरामध्ये शांतता येईल. अंगठी धारण करण्यापूर्वीचे जे पहिले दिवस आणि अंगठी घातल्यानंतरचे दिवस ह्यात त्यांना खूप फरक जाणवायला लागेल, की आपण अंगठी घातल्यानंतर आपला खूप बदल झाला. जे काही आपली कामं पहिले होत नव्हते, ते सुद्धा आता व्हायला लागतात. तर त्यामुळे त्यांनी अंगठी धारण करायची आहे, मोत्याची अंगठी. आणि मोती धारण केल्यानंतर त्यांचे कामं जे म्हणजे असे पटापट व्हायला लागतात. त्यांच्या घरात भरभराटी यायला लागते. तर पहिले आपण त्यांना म्हणजे अंगठी मोत्याची धारण करताना त्यांनी पहिले अंगठीची पूजा करायची आहे, मोत्यांची पूजा करायची आहे. दह्या-दुधाने त्याला आपल्याला म्हणजे अभिषेक केल्यासारखं करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आणि धूप-दीप ओवाळून मग ती अंगठी त्यांनी सोमवारी धारण करायची आहे. कारण हा सोमवार म्हणजे आपला चंद्राचा दिवस असल्यामुळे आपण सोमवारी धारण जर केली, तर यांना त्याच्यामध्ये खूप यश येईल आणि प्रभावी खळा मोती आपला म्हणजे त्याच्यामध्ये अगदी शक्तिवर्धक तयार होईल तो. त्यामुळे यांनी सोमवारी धारण करायचं आहे. दुसरी रास म्हणजे मीन रास. तर ह्या राशीचा चंद्र आहे म्हणजे चंद्र त्यांनी स्वामी केल्यामुळं मोती हा घातला, की त्यांच्या अगदी म्हणजे जे काही त्यांचं जे अडी-अडचणी आलेल्या असतील, जे काही त्यांची म्हणजे शिक्षणामध्ये असेल म्हणा, सर्व्हिसमध्ये जी प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा प्रगती त्यांची उंचावर जाईल. जे काही कुठल्या अडी-अडचणी त्या सुद्धा निघून जातील. आणि मीन राशींच्या याच्यामध्ये खूप अडथळे आहेत. तर त्यांनी जर मोती धारण केला, तर नक्कीच त्यांच्या कामामध्ये म्हणजे अगदी फास्ट काम होईल. त्यांचे कुठले जे अडी-अडचणीमध्ये आलेले कामं आहेत, ते जे अडकलेले आहे, पैसा अडकलेला आहे, तो सुद्धा त्यांचा म्हणजे पैसा मिळून जाईल. जे कामे होत नव्हती, ते सुद्धा मार्गी लागतील. तर त्यांनी हा मोती जर धारण केला, तर नक्कीच त्यांना म्हणजे याचा प्रभाव त्यांच्या घरावर पण होईल आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर पण होईल. मीन राशींना म्हणजे मोती धारण करणे ही खूप चांगली म्हणजे प्रभावशाली आहे त्यांच्यासाठी. तर मीन राशीनं हे लवकरात लवकर जर त्यांनी मोती घातला, तर जे काही त्यांची कामं आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर व्हायला लागतील. त्यामुळे त्यांनी जितक्या लवकर होईल, तितक्या लवकर मोती धारण करायचा आहे. आणि तो मोती म्हणजे आपण करताना तर आपण कुठलीही तांब्याची म्हणा, सोन्याच्या अंगठीत करायचं नाही. कारण मोती हे आपल्याला चांदीच्या अंगठीत करायचं आहे. कारण चांदी ही शीतल असते आणि त्यामध्येच आपल्याला मोत्याची अंगठी करायची आहे. आणि त्यांनी सुद्धा आपल्याला सोमवारी हा म्हणजे मोती धारण करायचा आहे. पूजा करूनच त्यांनी नंतर ती म्हणजे सकाळी तुम्ही पूजा करायची आणि संध्याकाळी तुम्ही ती मोती धारण म्हणजे अंगठी धारण करू शकता. कारण ही धारण केल्यानंतर नक्कीच त्यांना सुद्धा त्यांच्या म्हणजे आयुष्यामध्ये फरक जाणवायला लागेल. तिसरी रास म्हणजे धनुरास. तर धनुरासाचा म्हणजे गुरु गुरु हा स्वामी आहे. तर हा म्हणजे ही रास थोडी तापट आहे. ह्यामध्ये सुद्धा यांना शांतता म्हणजे हे करण्यासाठी त्यांना म्हणजे मोती जर दिला तर त्यांच्या म्हणजे आयुष्य शांत होईल आणि ते कुठला जे रागीटपणा आहे त्यांच्यामध्ये, जे काही थोडंसं बोलण्याचं वगैरे हे असतं, त्यामध्ये त्यांना सुद्धा शीतलता येईल. तर हे मोती धारण केल्यानंतर त्यांच्या म्हणजे जे काही त्यांनी बोलल्यामुळे त्यांची जे कामं होत नव्हते, जे काही अडी-अडचणी येत होत्या, कुठल्याही याच्यामध्ये पटकन बोललं की कोणाला समोरच्याला राग येतो. मग ती कामं होत नाहीत. तर ह्या म्हणजे आपल्याला शांतता येण्यासाठी आपल्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये सगळा बदल होण्यासाठी त्यांनी सुद्धा मोती धारण करायचा आहे. मोती धारण केल्यानंतर आपोआप त्यांच्या स्वभावात बदल होईल. जे काही त्यांची कामं होत नव्हती ते सुद्धा कामं व्हायला लागतील. आणि जो काही म्हणजे आपल्या समोरच्यांना आपण बोलतोय त्याचा राग येईल तर तो हे म्हणजे विचार आपल्या डोक्यामध्ये असं येणार नाही की आपण आता पटकन बोलतोय तर ते त्यांच्यात शांतता येईल. त्यामुळे ह्यांनी सुद्धा मोती धारण करायचा आहे आणि यांनी सुद्धा पूजा करूनच तो मोती आपल्या म्हणजे बोटात घालायचा आहे.
तर त्याची पूजा केल्याशिवाय म्हणजे तो आपला म्हणजे त्याच्यात शक्ती तयार होते आणि ती आपल्या म्हणजे आपल्या घराला चांगल्या लाभ होण्यासाठी आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. त्यामुळं त्याची पूजा करायची आहे सोमवारी आणि ती सोमवारी तुम्ही धारण करायची आहे. चौथी रास म्हणजे आपल्याला म्हणजे याची वृश्चिक आणि मेष. तर मेष ही रास म्हणजे दोन्ही राशी म्हणजे तापट राशी आहेत. या महिन्यांना राग लवकर येतो आणि राग शांतही लवकर होतो म्हणा, पण हे थोडं तापटपणा असतो. तर हे तापटपणा कमी होण्यासाठी त्यांना पण मोती धारण करायचं आहे. आणि मोती धारण केल्यानंतर त्यांच्या थोडा स्वभावात बदल होईल, शांतता येईल आणि जे काही रागामुळं त्यांचे कामं होत नाहीत. कोणाला पटकन बोलल्यानंतर ते कुठल्याही म्हणजे जॉबमध्ये असू का कुठल्याही व्यवसायात असू, बोलणं हे बरोबर नाहीये. त्यामुळे कोणाला असं रागात बोललं, की ते समोरचे काम जे काही होतं ते सुद्धा होत नाही आणि जे काही आपले अडथळे आले, ते कामं सुद्धा लांबणीवर होतात. जे काही तुमची प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा तुमची प्रगती जर मोती तुम्ही घातला, तर नक्कीच प्रगती होती आणि ज्या काही आपल्या अडी-अडचणी आहेत, ते निघून जातात आणि घरात सुद्धा वातावरण आपल्या जर अडी-अडचणी गेल्या, आपलं जर सगळं व्यवस्थित असेल, तर घरात सुद्धा आपल्या घरात प्रसन्न वातावरण तयार होतं, सकारात्मक वातावरण तयार होतं. त्यामुळे आपण सुद्धा म्हणजे मोती धारण करायचा आहे आणि मोती म्हणजे असं पूजा करूनच घालायचा आहे, कारण तो आपण त्याची म्हणजे पूजा व्यवस्थित केली, की तो आपल्याला सुद्धा समाधानकारक आपल्याला मोती लाभतो आणि त्याचं म्हणजे असंच तुम्हाला हळदी-कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करायचे, धूप-दीप आणि तुम्हाला दुधाने समजा किंवा दह्याने, दह्याचं पंचामृताने तुम्हाला अभिषेक सारखं करायचं आहे आणि त्याची पूजा करून आपल्याला तो सोमवारीच धारण करायचा आहे. तुम्ही सकाळी पूजा करून थोडा वेळ ठेवून संध्याकाळी किंवा दुपारी सुद्धा तुम्ही बोटात धारण करू शकता. कारण हा म्हणजे मोती आहे तो शीतलता आहे, तर हे आपल्या सगळ्यांनाच शीतलता देते. स्वभावात आपल्या बदल होतो आणि आपल्या ज्या काही अडी-अडचणी आहेत, जे कोणाची मोठाली संकटं आहेत, ते हे मोत्याने आपले म्हणजे निघून जातात. कारण मोतीचं म्हणजे असं आहे सकारात्मक घरामध्ये ऊर्जा तयार करतं आणि सकारात्मक ऊर्जा झाली, की आपले सगळ्यांचे मन-विचार बदलतात आणि घरामध्ये लवकर आपले कामं व्हायला लागतात. तर तुम्ही बघा हे मोती धारण केल्यानंतर नक्कीच सगळ्यांना म्हणजे म्हणजे बदल वाटायला लागेल, की जे आपले पहिले कामं होत नव्हते, ते आता कामं व्हायला लागेल. तर हे सुद्धा आपल्याला म्हणजे एक आपल्यासाठी मोती सगळ्यांसाठीच म्हणजे चांगला आहे आणि ज्या बाकीच्या राशींना असं नाही, की त्यांनी मोती घालूच नाही. तर मोती तुम्ही एक तुमची दुसऱ्या एक शास्त्रज्ञांना दाखवून वगैरे तुम्ही मोती धारण करू शकता किंवा जरी तुम्हाला नाही झालं, तर तुम्ही तुमच्या राशीनुसार तुम्ही दुसरा रत्न वापरू शकता. हे जरी मोती नाही वापरला, तर तुम्ही दुसरा रत्न वापरायचा आहे आणि रत्न वापरल्यानंतर आपले जे काही नवग्रहाचे जे दोष आपल्याला आहेत, ते सुद्धा आपले निघून जातात आणि एकदा आपले नवग्रहाचे दोष निघून गेले, की आपल्या राशीमध्ये कुठलाही दोष राहत नाही. मग आपले जे काही कामामध्ये अडथळे आले, ते सुद्धा निघून जातात. कधी-कधी छोटा दोष असतो, पण त्यांनी खूप आपले कामात अडथळे येतो, आपल्या नोकरीच्या बाबतीत अडथळा येतो. जे शिक्षणाची प्रगती असते ती सुद्धा आपली थांबली जाते. आणि छोटी आपण म्हणतो रत्न छोटा, पण त्याचं काम खूप मोठं असतं. जेव्हा आपण रत्न धारण करतो, तेव्हा आपल्या मोठ्या-मोठ्या अडचणी सुद्धा नाहीशी होतात. त्यामुळे ह्या आपल्याला ज्या 5 राशींना आपण मोती म्हणजे लाभदायक सांगितलं, त्यांनी मोती धारण करायचं आहे. आणि ही अशी छोटी जर तुम्ही करून पाहिलं, तर नक्कीच तुम्हाला यश येईल आणि तुम्ही मोती धारण सोमवारीच करायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या करंगळीमध्ये म्हणजे स्त्री असो का पुरुष असो त्यांनी उजव्या हाताच्या करंगळीत घालायचा आहे तो. मग आपल्याला नक्कीच त्याचा लाभ होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.